आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी आणि परिसराच्या विकासासाठी 8,97,00,000चा भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आलाय। या निधीतून मोठी विकासकामं पूर्ण झाली आहेत, तसंच काही विकासकामं पूर्णत्वाला येत आहेत। या कामांचं लोकार्पण आणि नव्या कामांचा शुभारंभ आज आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत झाला। नाईक गल्ली इथल्या आरसीसी गटर्स कामाचं लोकार्पण आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते, तसंच सरनोबतवाडीच्या सरपंच शुभांगी किरण आडसूळ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। विकास विद्यामंदिर इथल्या रस्त्याचं डांबरीकरण केलेल्या कामाचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं। सरनोबतवाडी आणि परिसरासाठी आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून भरघोस निधी उपलब्ध करून विकास कामांची पूर्तता केल्याचं आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं। यावेळी किरण आडसूळ, ग्रामपंचायत सदस्य अक्षय कोरे, बाळकृष्ण खोत, संग्राम गजबर, ग्रामपंचायत सदस्या योगिता आडसूळ, वैशाली माने, सुभाष विकास सेवा संस्थेचे चेअरमन अगंद गजबर, खंडेराव माने, अनिल गजबर, सतीश लाड, योगीराज आडसूळ, संतोष शिंदे, महेश दुर्गुळे, मनोहर जाधव, शाहीर पाटील, अमर परतांगळे, संदीप कोकाटे, संतोष गजबर, सुनील कुंभार, माजी सरपंच उत्तम माने, के डी माने, तानाजी माने, दस्तगीर शेख, निशांत माळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। यानंतर उजळाईवाडी कॉलनी इथल्या डांबरीकरण केलेल्या रस्त्याचं तसंच पंचशील नगरमधील कॉन्क्रिटीकरण केलेल्या रस्त्याचं लोकार्पणही आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। गणेश पार्क इथं जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 7,30,00,000च्या निधीतून पाण्याच्या पाईपलाईन तसंच टाक्यांचं काम सुरू करण्यात आलंय। या कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी आमदार पाटील यांनी या परिसरातील अंतर्गत रस्त्यांची पाहणी केली। या परिसरात राहणारी एनसीसी कॅडेट लक्ष्मी मल्लिकार्जुन आडवी या मुलीची 26 जानेवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये स्थल सैनिक म्हणून TSCमध्ये निवड झाली आहे। याबद्दल आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते लक्ष्मी आडवी हिचा सत्कार करण्यात आला। आमदार पाटील यांच्या हस्ते अमृतनगर इथल्या आरसीसी गटर्स कामाचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी त्यांनी या परिसरातील जुन्या मशिदीला भेट दिली। याप्रसंगी अमृतनगर हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन हाजी निसार शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। आमदार पाटील यांनी माळी कॉलनी रस्त्यावरील पटेल पार्क इथल्या नागरिकांशी संवाद साधला। त्यानंतर आमदार पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर तसंच जय भीम तालीम मंडळाला भेट दिली। यावेळी वसंतराव खांडेकर यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। दरम्यान बौद्ध विहार जागेची आमदार ऋतुराज पाटील यांनी पाहणी केली। सरनोबतवाडी इथल्या स्मशानभूमीतील शेडच्या कामाची पाहणी आमदार ऋतुराज पाटील यांनी केली। या शेडसाठी आमदार पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिलाय। त्यानंतर सह्याद्री पार्क इथल्या नागरिकांशी भेटून विकास कामांबाबत चर्चा केली। आमदार पाटील यांनी सरनोबतवाडी इथल्या 13 वर्षीय निरंजन उदय शिंदे या मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी मदत केली होती। निरंजन यांची प्रकृती चांगली असून आमदार पाटील यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांची आपुलकीनं विचारपूस केली। यावेळी निरंजन शिंदेंसह त्यांचे वडील उदय शिंदे आणि शिंदे परिवारानं आमदार ऋतुराज पाटील यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली।